नमस्कार, मी कृपा राजेंद्र सपकाळ बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। बुलेटिनच्या सुरुवातीला राजकीय क्षेत्रातून एक महत्त्वाची बातमी आहे। सत्ताधारी राष्ट्रवादीत नेमकं चाललंय तरी काय असा सवाल आता उपस्थित होऊ लागलाय। सुनेत्रा पवारांना न सांगता पटेल आणि तटकरे मुख्यमंत्र्यांना भेटल्याची माहिती आहे। भेटीची सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना माहिती नव्हती असं समजतंय। देवगिरी शासकीय निवासस्थानी राष्ट्रवादीची बैठक, या बैठकीला हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, सुनील तटकरे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यात खरं तर ही बैठक झाली। मुख्यमंत्र्यांची भेट का घेतली याची माहिती सुनील तटकरे यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना यावेळी दिली अशी सूत्रांची माहिती आहे। या संदर्भात अधिक अपडेट घेऊयात आपल्या प्रतिनिधी ज्योत्सना गंगणे यांच्याकडून। ज्योत्सना, खरं तर राष्ट्रवादीत नेमकं चाललंय काय असा सवाल आता उपस्थित होऊ लागलाय। पटेल आणि तटकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेतात आणि सुनेत्रा पवारांना मात्र याबद्दल काहीही माहित नाही अशी माहिती सध्या तरी मिळतेय। काय अधिकची अपडेट? अगदी बरोबर आहे। आपण बघतो की राष्ट्रवादीमध्ये जे आहे ते सातत्याने अंतर्गत खास करून पाहायला मिळतंय। 2-3 मुद्द्यांवरती जे आहे ते सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षपदावरून असो किंवा पार्थ पवार यांनी पक्षांतर्गत हाती घेतलेली सूत्र असो किंवा कार्यकारिणीमध्ये प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या पदांचा उल्लेख नाही, यावरून सुद्धा जो आहे पक्षांतर्गत एक मोठा गदारोळ पाहायला मिळाला होता। त्यानंतर आता आपण बघतो की परवा रात्री अचानकपणे प्रफुल्ल पटेल जे आहे आणि सुनील तटकरे हे दोघेही अचानकपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी वर्षा या बंगल्यावरती अचानकपणे रात्री उशिरा पोहोचले होते। आणि त्याच वेळेस जयंत पाटील जे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आहेत, वरिष्ठ नेते आहेत, ते सुद्धा त्याच वेळेस जे आहेत ते वर्षा निवासस्थानी पोहोचले होते। आणि या दरम्यान जयंत पाटलांनी जरी नाही म्हटलं की ते जे आहे ते सुनील तटकरे किंवा प्रफुल्ल पटेल यांना भेटले नव्हते, मात्र राष्ट्रवादीकडनं सुनील तटकरे असो, प्रफुल्ल पटेल असो यांच्या हालचालींना वेग आलेला आहे। काल माध्यमांशी बोलताना सुद्धा सुनील तटकरे यांना मीडियाकडून हा प्रश्न विचारण्यात आला की वारंवार सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षपदावरती झारखंडचे त्यांचे नेते सच्चिदानंद असो किंवा पक्षांतर्गत सुनेत्रा पवार किंवा एकूणच पवार कुटुंबियावरती पार्थ पवार यांच्या नेतृत्वावरती जिथे प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे, असे प्रश्नचिन्ह जे आहेत ते सुनील तटकरे किंवा प्रफुल्ल पटेल यांच्या बाबतीत का विचारले जात नाही आहे। सच्चिदानंद यांच्या मागे नेमका कुणाचा हात आहे? तर अशा वेळेस मात्र सुनील तटकरे यांनी कठोर भूमिका घेत सांगितलं की आम्ही सगळे सुनेत्रा पवार यांच्यासोबत आहोत। मात्र ज्या प्रकारे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी जे आहे ते दिल्लीमध्ये गेल्यानंतर सुद्धा सुनेत्रा पवार यांच्याशी ते दूर असलेले पाहायला मिळतात। सुनेत्रा पवार जे आहेत ते दिल्लीतल्या भाजपच्या नेत्यांना जास्तीत जास्त करून पार्थ पवार यांच्या सोबतच भेटत असतात। पूर्वी दिल्लीमध्ये ज्या वेळेस अजित पवार जायचे त्यावेळेस प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे त्यांचे दिल्लीतले नेते सोबत असायचे, मात्र सुनेत्रा पवार यांच्यासोबत सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे दिल्लीतल्या नेत्यांमध्ये जास्त तुमचा मुद्दा लक्षात येतोय। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात।